काळ्या मेघवाणी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी लई अवघड हाय गड्या उमगाया बापर। हा बाप उमगण्याचा प्रयत्न आज मी आपल्या समोर करत आहे। मुलगी झाली मुलगा झाला म्हणून आनंदाने पेढे वाटणारे बाबा, मोटारसायकलवर पहिल्यांदा समोर बसून गावभर फिरून आणणारे बाबा, स्वतःच्या खांद्यावर बसून सर्व यात्रा दाखवणारे बाबा, मुलांचे हट्ट पुरवणारे बाबा, हाताला धरून शाळेतल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात नाव दाखल करणारे आपले बाबा, मुलाचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करणारे बाबा, पहिल्या इयत्तेतील स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण पाठ करून घेणारे बाबा, आपलं पोरगं हुशार व्हावं म्हणून मनोमन चिंतणारे बाबा, मुलगी कॉलेजहून वेळेवर घरी नाही आली तर कासावीस होणारे बाबा, MBBS इंजिनिअरिंग ची फीस भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे बाबा, मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करण्यासाठी सावकाराच्या घरासमोर मान खाली घालून उभे असलेले बाबा, मुलीच्या लग्न मंडपात राबणारे बाबा, मुलीच्या लग्न मंडपात हंबरडा फोडणाऱ्या आई समोर सर्वांसमोर न रडता काळजातून तीर तीर तुटणारे बाबा। वसंत हंकारे सर म्हणतात, बापाला कधी बघायचं? शिक्षकांना भेटायला आल्यावर बापाला बघायचं नाही। दिवाळीमध्ये नवीन कपडे खरेदी करून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही। बापाला केव्हा बघायचं? रात्रीच्या 2 वाजता उठायचं आणि बाप जिथे झोपलेला असतो तिथे जायचं आणि बापाला बघायचं। त्याच्या अंगावरचं बनलेलं अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण आपल्याला ब्रँडेड कपडे चढवतो, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे। एक चप्पल 10 वेळेस शिवून घालतो, पण आपल्याला ब्रँडेड चप्पल देतो, कारण की माझी पोरगी कॉलेजला जाते, कारण की माझा पोरगा कॉलेजला जातो। पोरांनो उठा, हा बाप माझ्या बाबासाहेबांना कळाला, हा बाप माझ्या संभाजी राजांना कळाला। पण दुसऱ्या बाजूला आजच्या पिढीतल्या एखाद्या पोराला विचारा की तुझा आदर्श कोण, तर लगेच उत्तर देईल माझा आदर्श शाहरुख खान, सलमान खान। पण सकाळी 7 वाजता शेताला गेलेला बाप रात्री 7 वाजता घरी येतो। दिवस निघाल्यापासून रात्री सूर्य मावळेपर्यंत बाप शेतात राबतो। स्वतःचं मन मारून कष्ट करणारे शरीर आणि काळजी करणारे मन म्हणजे बाप। प्रत्येक संकटांना समोर जाण्याची ताकद देणारा माणूस म्हणजे बाप। म्हणून मला वाटतं आजच्या पिढीतल्या पोरांनी म्हणायला हवं की बापच माझा आदर्श आहे आणि बापच माझा आदर्श असेल। काही तरुण आपल्या वडिलांना विचारतात की तुम्ही माझ्यासाठी काय केले, पण स्वामी विवेकानंदांच्या वडिलांच्या शब्दांत सांगितले तर एकदा आरशासमोर जा आणि उभा राहा, तुझ्या चेहऱ्यावर तेज, आत्मविश्वास हे मी तुला दिलेलं, हे निरतून पहा, हे मी तुला दिलेलं आयुष्यभरचं देणं आहे। एक एक मुले आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, पण त्यांना माहित नाही की तेही आई वडील होणार आहेत आणि तेही त्यांच्या आई मुलांपासून वेगळी होणारच आहेत। मित्रांनो, बाप काय असतो हे लक्षात ठेवा। बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना, त्याचा कणखर कणा, त्याची पहाडाची छाती आहे हृदय गुलाब, त्याची पहाडाची छाती आहे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोतीचा रुबाब, हिऱ्या मोतीचा रुबाब। बाप तलवार ढाल, बाप तलवार ढाल, बाप पेटाती मशाल, तो जगतो म्हणून घर झोपतो कुशाल, घर झोपतो कुशाल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, धन्यवाद।